ओके. इथून आपण इथे प्रेस केलं या साईडला, आपल्याला ती स्लाइड दिसेल. इफेक्ट थोडा दिसतोय, जास्त दिसत नाहीये. वेगळा इफेक्ट घेऊन बघूया आपण ह्याला. झूमचा इफेक्ट घेतोय. याला पण आपण झूमचा इफेक्ट थोडा घेऊया. इथं ऑन क्लिकचे इथं विथ प्रिव्हियस करायचं आणि खाली जेवढे काय असतील त्यांना आफ्टर प्रिव्हियस करायचं. पहिल्याला काय करायचं विथ प्रिव्हियस आणि खालचे जेवढे कंटेंट असतील तुमचे त्यांना काय करायचं आफ्टर प्रिव्हियस. आता बघूया, चेक करूया. थोडं इफेक्ट कमी दिसतोय. समजलं काय? इथे इफेक्ट F5 दाबतो. दिसतोय का थोडा इफेक्ट आलेला आहे. इथे मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. दिसतंय का रे? मला समजत नाही तुम्हाला व्यवस्थित ते प्रेझेंटेशन दिसतंय का? हो दिसतंय सर. म्हणजे मूव्ह होतंय का? इथे सिलेक्ट केलं, इथून मी होते सर. इथून रँडम्स म्हणजे वेगवेगळे इफेक्ट घेऊ शकता ॲनिमेशन मध्ये. फ्लाय इन, फ्लाय आउट. इथे वेगवेगळ्या टाईपचे. इथे ऑन क्लिकचे इथं फक्त विथ प्रिव्हियस घ्यायचं आणि खालचे जेवढे काय असतील त्यांना आफ्टर प्रिव्हियस घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. आफ्टर प्रिव्हियस. आणि आता F5 बटन दाबलं की आपल्याला ती स्क्रीन दिसते. याला नव्हतं दिलं वाटतं. पहिल्यापासून स्टार्ट करूया प्रेझेंटेशन. फर्स्ट पहिल्यापासून आपण एकदा स्टार्ट करूया. ट्रान्झॅक्शन इफेक्ट पण दिसतोय आता. कळालंय प्रेझेंटेशन आपण एक छानपैकी आपण बनवलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ही जे प्रेझेंटेशन बनवलंय तुम्ही 10-12 स्लाइड बनवल्यात, बऱ्याच स्लाइड बनवल्यात आणि हे प्रेझेंटेशन तुम्हाला PDF स्वरूपात हवं आहे. कुठल्या स्वरूपात हवं आहे? PDF स्वरूपात. तर काय करायचं, तुम्ही एक प्रेझेंटेशन छानपैकी बनवलेलं आहे आणि त्याची प्रिंट आउट काढायची किंवा ते सादरीकरण करायचं आहे PDFच्या स्वरूपात. PDF मध्ये एवढं लक्षात ठेवा, ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट किंवा ॲनिमेशन इफेक्ट दिलेले आहेत ते दिसणार नाही. PDF म्हणजे नॉर्मली जसं आपण एखादं वर्डमध्ये एखादं टाईप केलंय किंवा एक्सेलमध्ये एखादं फॉर्म्युलेस टाईप केलेत आणि त्याची मला PDF काढायची. नॉर्मली PDF बनवायची असेल तर कुठे जाणार? तर फाईलवर जाणार. फाईलवर जाऊन सेव्ह ॲज आणि डाउनलोड PDF वर क्लिक करा. ही जी इमेज दिसते ना प्रेझेंटेशन बनवलंय, ह्याची मला काय बनवायची आहे सांगा बरं? PDF स्वरूपात पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल पाहिजे मला मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर कुठे जाणार सांगा? फाईल, सेव्ह ॲज, डाउनलोड. फाईल, सेव्ह ॲज, डाउनलोड PDF आणि डाउनलोडवर क्लिक करा. इथे डाउनलोड झाली बघा ती फाईल. कोपऱ्यात दाखवतो मी तुम्हाला. हिला ऑन करू शकता तुम्ही. डबल क्लिक करून ऑन केली. हे बघा. कुठल्या स्वरूपात घेतलं आपण? हे PDF स्वरूपात. एखादी पोर्टेबल डॉक्युमेंट म्हणजे पॉवर पॉईंटची प्रेझेंटेशनची फाईल आपण PDF मध्ये घेतली. कळाले सगळ्यांना? आणि ती PDF मला आता आपल्या ग्रुपमध्ये पाठवायची किंवा सेम आपल्या ग्रुपवर चाललो. ग्रुपवर आपला जो फोल्डर आहे त्याच्यावर गेलो. इथे क्लिक केलं. डॉक्युमेंटवर क्लिक केलं. डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर डाउनलोडमध्ये ती फाईल आलेली असणार आहे. डाउनलोडवर जातो. डाउनलोडवर फर्स्ट फाईल आणि इथे क्लिक करतोय ओपन.
प्रेझेंटेशन 5 नावाने, कारण त्याला नाव दिलं नव्हतं, त्याने बाय डिफॉल्ट प्रेझेंटेशन 5 नाव घेतलं. तर मी आपल्या ग्रुपमध्ये ती PDF फाईल पाठवली बघा. सोपं आहे. PDF कशी बनवायची कळलंय हे त्याचे? ऑफिस 365 मध्ये पॉवर पॉईंटची PDF कशी बनवायची? येस और नो? समजले सगळ्यांना? कुठे गेलो सांगा एकदा परत. हो सर. यस सर. कुठे गेलो सांगा परत. तुम्ही सांगा. कुठे फाईल. गेलो? हा, एक्सपोर्ट करण्यासाठी कुठे जायचं? फाईल, सेव्ह ॲज आणि इथे क्लिक करायचं. डाउनलोड ॲज अ PDF. समजलंय का? मग ती फाईल आपल्याला कुठे द्या. आता आपल्या ग्रुपमध्ये मी पाठवले, तुम्हाला ती दिसेल फाईल. इतकं सोपं आहे. पण आधी सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन वगैरे व्यवस्थित करून ठेवायचं, सगळं बनवायचं पॉवर पॉईंटमध्ये आणि मगच त्याची PDF तयार करू शकता. अन्यथा काय होईल, तुम्ही अर्धवट केलं आणि मग परत नवीन PDF करावी लागेल तुम्हाला. त्यामुळे आधी सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बनवा, तयार करा, सगळे तुमचे डॉक्युमेंट. म्हणजे मला जर उदाहरणार्थ यश कॉम्प्युटरची अशी वेबसाईट बनवायची, यश कॉम्प्युटरची मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. म्हणजे मला कोर्स संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन द्यायची, तर मी अशा पद्धतीने तयार करू शकतो. आता मला यश कॉम्प्युटरच्या इथं मला बटन द्यायचं, म्हणजे ह्या बटनावर क्लिक केलं की ते मी तुम्हाला ऑफलाईनमध्ये एक दिवस शिकवेन की बटन आणि लिंक कसं करायचं याला. म्हणजे उदाहरणार्थ ही यश कॉम्प्युटरची वेबसाईट ऑन होणार फर्स्टला, त्याच्यानंतर फर्स्टला ओपन झाली की यश कॉम्प्युटरची वेबसाईट ऑन झाली की त्याच्यानंतर दुसरी स्टेप अशी येणार की सर इथे स्टार्ट बटन द्या. त्या स्टार्ट बटनावर क्लिक केलं, परत दाखवतो. फर्स्ट स्लाइड ऑन झाली. ह्या बटनावर ह्याच्यावर क्लिक केलं की ती स्लाइड ऑन होणार. पहिली यश कॉम्प्युटरची स्लाइड ऑन होणार. त्याच्यानंतर थोडं स्लो आहे, इथे स्टार्ट बटन देणार. स्टार्ट बटन दिल्यानंतर त्या बटनावर क्लिक केलं की मग ही स्लाइड ऑन होणार आणि मग ती जर टॅलीची स्कोरची स्लाइड ओपन झाली, मला MSCIT बटनावर क्लिक केलं ह्या, तर MSCIT ची स्लाइड दिसली पाहिजे. टॅलीवर क्लिक केलं की टॅलीची स्लाइड दिसली पाहिजे. हे आपण ऑफिस 360 मध्ये पण करू शकतो. आता इथे थोडं स्लो होत आहे. त्याची प्रोसेस सगळे इन्सर्टमध्ये शेपमधूनच आपण करणार आहोत. इन्सर्टमध्ये शेपमध्ये बटन घेणार, इन्सर्ट शेप, एक छानपैकी बटन देणार इथे. त्या बटनाला नाव देणार स्टार्ट. म्हणजे माझं प्रेझेंटेशन स्टार्ट कर. साईज दिली, साईज वाढवली. आता मला काय करायचं आहे, दुसरी स्टेप, या बटनवर क्लिक केलं की ही स्लाइड ऑन झाली पाहिजे. समजलं का काय बोललो मी? ह्या बटनवर क्लिक केलं की ही स्लाइड ऑन झाली पाहिजे. राईट क्लिक, इथे हायपरलिंक नावाचं एक बटन असतं, लिंक. ह्याच्यामध्ये परत सांगतो, राईट क्लिक केलं, लिंक बटन दिसतंय का कुठे तुम्हाला? लिंक. थोडस ह्याला एरर आहे. इन्सर्ट वर जाऊन ऑफिस 2019 मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित हे एक्सप्लेन करेन. ज्या वेबची पुढची बॅच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळेल. आता सध्यापुरतं तुम्हाला एवढं बनवायचं आहे. 4 स्लाइड किंवा कमीत कमी 10 स्लाइड बनवायच्या प्रेझेंटेशनवर. नाव टाईप करू शकता इथे तुम्ही. त्याला नाव दिलं मी यश कॉम्प्युटर PPT. एंटर केलं. यश कॉम्प्युटरची ऍडमिशनची PPT असं लिहिलं आपण. बंद केली. आता ती फाईल कुठे दिसणार आपल्याला? रिसेंट मध्ये कुठे दिसणार आपल्याला? इथे दिसते बघा, रिसेंट ओपन दिसतात ना, रिसेंटली ओपन, ह्याच्यामध्ये ते फाईल सगळं. आतापर्यंत आपण जेवढ्या काय फाईल बनवल्या ते सगळं इथे दिसतात. आणि ड्राईव्ह मध्ये आपल्याला कितीपर्यंत आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे ऑफिस 365 मध्ये 5 GB पर्यंत आपण स्टोअर करू शकतो. दिसतंय की इथे 4 MB फक्त यूज झालेलं आहे 5 GB मध्ये, म्हणजे अजून काहीच यूज झालेलं नाही. पॉवर पॉईंट बघायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. त्याचबरोबर इथे अजून बरेच पॉईंट राहिलेत आपले. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते 9 डॉटवर इथे दिसतात ना, क्लिक, ह्याच्यावर क्लिक केले की तुम्हाला जे काय आहे ते सगळं दिसते. इथे कुठले कुठले ॲप आपण वापरू शकतो ऑफिस 365 मध्ये ते इथे दिसणार. कुठे क्लिक केलं सांगा बरं? 9 डॉट. ऑफिस 365 च्या बाजूला 9 डॉटवर एवढं सॉफ्टवेअर
एवढे सॉफ्टवेअर्स आपण वापरू शकतो. आउटलुक आहे, वन ड्राईव्ह आहे. आत्ता आपलं जे काही सेव्ह होतं ते ह्याच्यामध्ये सगळं सेव्ह होतं वन ड्राईव्हमध्ये. त्याच्यामध्ये आता टू डू म्हणून एक आहे बघा, दिसतंय का राईट मार्किंगचं? हे काय आहे की आपल्याला टास्क वगैरे जर बनवायचे असतील तर आपण टू डू मध्ये टास्क तयार करू शकतो. साइन इन सांगितलं त्याने, साइन इन करतो मी. मायक्रोसॉफ्ट टू डू, लक्षात ठेवा. प्रेझेंटेशन मी कंप्लीट केलं. आता आपण कुठे गेलो कळलंय का? प्रेझेंटेशन कंप्लीट केल्यानंतर आपण आता टू डू वर गेलो. 9.to-do दिसते का? TODO. याच्यामध्ये तुम्ही टास्क तयार करू शकता. वेगवेगळ्या टास्क बनवायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्या पॉइंट्स करायचे आणि ते दिवसभरामध्ये मला हे पॉइंट माझे कंप्लीट झाले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही इथे न्यू लिस्टवर क्लिक केलं की तुम्ही टास्क तयार करू शकता. ॲड अ टास्क. तर मी इथे लिहिलेलं पहिलं वेलकम टू यश कम्प्युटर. असे टास्क तयार करू शकता तुम्ही सगळे. दिवसभरामध्ये मला आज काय काय वर्किंग आहे तर मी ते पण लिहू शकतो. तर मला आज म्हणजे मला काय काय पॉइंट हे करायचे आहेत. म्हणजे आपण कसं मला दिवसभरामध्ये मला काय काय हे झालंच पाहिजे माझं, असे तुम्ही पॉइंट ह्याच्यात मांडू शकता. आणि त्याच्यानंतर आता माझी मीटिंग आहे, इथे लिहिलं मीटिंग. म्हणजे बरेच असे पॉइंट लिहू शकता. परत मला पेंटरला भेटायचं आहे का, परत त्याच्यानंतर हे सगळी कामं आहेत माझी. आता माझे वन बाय वन काम झाल्यानंतर मी फक्त क्लिक करणार. कंप्लीट शब्द येतो बघा. हे झालं कंप्लीट, दुसरं झालं कंप्लीट, नाही झालं तर मग क्लिक नाही करायचं. असे दिवसभराचे किती जेवढे टास्क असतील तुमचे ते टू डू मध्ये तुम्ही ॲड करू शकता. सोपं आहे सॉफ्टवेअर. म्हणजे आपल्याला आपण कसं लिहून ठेवतो की मला ह्या दिवसभरामध्ये आज ह्या गोष्टी करायच्या, इकडे ह्यांना भेटायचं त्यांना ते झालं की तुम्ही फक्त कंप्लीट बटनावर क्लिक केलं की तुमचे आता असाइनमेंट, आता किती टास्क कंप्लीट झाले? 3. इथे सगळे तुमच्या कंप्लीट झालेल्या टास्क दिसतील. कळालंय का? सोपं आहे, खूप छान आहे. हे तुम्ही वापरू शकता. काय सॉफ्टवेअरचं नाव? टू डू. मोबाईलमध्ये पण हँडल होऊ शकतो. सोपं आहे म्हणून ते पटकन सांगितलं. टीम म्हणजे आता आपण कसं गुगल मीटमध्ये आपण ॲड झालोय तसं टीम नावाचं त्यांचं स्वतःचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे. ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जसं आपण गुगल मीटने आता आपण एकत्र जॉईंट झालेलो आहोत त्याच टाईपनी इथे तुम्ही फर्स्ट नेम वगैरे सगळं टाकायचं ह्याची आणि लिंक येणार याची. आणि ती लिंक फक्त कशात म्हणजे सेम जसं तुम्ही आत्ता माझ्याबरोबर जॉईन झालात ना तसं मायक्रोसॉफ्ट टीम नावाच्या सॉफ्टवेअरने पण आपण जॉईंट होऊ शकतो ह्या सॉफ्टवेअरने. कळालंय का? हे टीम नावाचं सॉफ्टवेअर सगळ्यांकडे इन्स्टॉल करावं लागेल प्ले स्टोरने इन्स्टॉल केलं की झालं. डायरेक्ट इथून आपण झूम मीटिंग टाईप जॉईंट करू शकतो. हे कळालं एवढं? मी सगळ्यांना हे सांगतो, पॉईंट सांगतो कुठले हे 2 आपण पाहिले, तुम्हाला सगळ्यांना कळलंय. फॉर्म त्या दिवशी आपण पाहिलं होतं. पॉवर पॉईंट आज पाहिलं आपण. आता वन नोट आहे, दिसते की ते एखादी नोट वगैरे लिहायची असेल शॉर्टकटमध्ये सेम म्हणजे नोट. आपण कधी नोटपॅड वगैरे बघितलं असेल की कुठे गेलो की नोट लिहायला लागते किंवा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर एक नोट नावाचं तुम्ही ॲप डाउनलोड करता. सेम तसंच वन नोट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता इम्पॉर्टंट तुम्हाला काय हवं आहे, काय काय नोट लिहायचे असतात. खूप जणांना असं काही ना काही लिहायचं असतं छोट्या छोट्या गोष्टी, तर ह्या नोटमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, लिहू शकता. स्किप करतो आहे. इथून तुम्ही नोट तयार करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये आता कसं आहे, पहिल्यांदा तुम्हाला सेशन तयार करावं लागणार. ॲड सेशन कुठे जाणार? पहिल्यांदा ॲड सेशनवर जाणार. इथे ॲड सेशन करणार, सेशन नेम टाकणार. दिसतंय ना इथे? हे काय आपण बघितलं आता नोट बघतोय, माय नोटबुक. पहिल्यांदा काय करायला सांगणार? इथे दिसतंय कोपऱ्यात गेलोय बघा, खाली दाखवतोय मी तुम्हाला. कुठे जायचं आहे? ॲड सेशन. ॲड सेशनला समजा नाव दिलं तुम्ही, समजा एखादं
ॲड सेशनला आपण नाव देऊ सेशन 1 किंवा पॉवर पॉईंटचं सेशन घेतो आपण पॉवर पॉईंट. तर ओके केलं. पॉवर पॉईंटचं सेशन आहे. आता पॉवर पॉईंटमध्ये पेजेस आहेत दिसत आहेत का? इथे बघा मी पॉवर पॉईंटवर गेलो तर इथे ॲड पेज करता येतं. ॲड पेज आणि त्या पेजेसला नाव देता येतं. आता टॉपिक 1 ह्याला डबल क्लिक केलं तुम्ही इथं डेट वगैरे पण तुम्ही टाकू शकता. ह्याच्यावर डबल क्लिक केलं किंवा ॲड पेजवर क्लिक केलं की त्याच्यामध्ये पेज येणार. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही राईट डाऊन हे नको असेल तर राईट क्लिक करून डिलीट पेज करू शकता. इथे तुम्ही लिहू शकता. आता मला टॉपिक 1 मध्ये काहीतरी लिहायचं आहे मग इथे आपण जस्ट तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. इथे तुम्ही एकच मिनिट स्टुडंट सॉरी हे कळालं. इथं मग तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन देऊ शकता जी आहे ती इन्फॉर्मेशन ते टाईप करू. दुसरी टॉपिक 2 वर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन वेगळी. इथे टॉपिक 3 काय लिहायचं तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे इतकं सिस्टमॅटिकली पॉवर पॉईंटचे मला टॉपिक लिहायचे टॉपिक 1 टॉपिक 2 टॉपिक 3 सगळं असं तुम्ही पहिले सेशन बनवा पॉवर पॉईंट किंवा मला आता लिहायचं आहे MS वर्ड. सर तुमचं माईक अनम्यूट करा ना. माझा आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय आता? येस सर. ओके. मग तुम्ही त्याच्यामध्ये सेशन असं तयार करू शकता. पॉवर पॉईंट केल्यानंतर मग MS वर्ड टाईप केलं. ओके केलं. मग MS वर्डमध्ये पण पेजेस तयार करू शकता. मग मी याच्यामध्ये लिहिलं रिनेम करतो याला. इथं क्लिक करायचं ॲड पेज. इथे नाव टाईप करू शकता त्याला. आता हे मी होमचं शिकवणार आहे. तर होम ह्याला दिलं इन्सर्ट नाव दिलं. ह्याला नाव दिलं अजून ॲड पेज केलं. त्याच्यात नाव दिलं काय मी ड्रॉ म्हणून. आणि मग होममध्ये त्याची इन्फॉर्मेशन. होममध्ये काय असतं मग ते सांगितलं बोल्ड आहे, इटॅलिक आहे, अंडरलाईन आहे. असं सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये देऊ शकतो. इतकं छान सिस्टमॅटिकली तुम्हाला गोष्टी पॉवर पॉईंटची सगळी इन्फॉर्मेशन टॉपिक 1 टॉपिक 2 मध्ये काय शिकवलं, टॉपिक 3 मध्ये काय शिकवलं, MS वर्डमध्ये होममध्ये काय शिकवलं, इन्सर्टमध्ये काय शिकवलं, ड्रॉमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला सिस्टमॅटिकली करता येतात. समजलंय का? हे खूप छान सॉफ्टवेअर आहे. एकदा तुम्ही वापरून बघा. कुठलं आत्ता बघितलं आपण सांगा बरं? काय घेतलं आता आपण? वन नोट दिसतंय का? वन नोटमध्ये हे तुम्ही तयार करू शकता. स्वतःचं नोट तयार करू शकता. टू डू बघितलं, वन नोट बघितलं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितलं. आता दुसरं काय आहे इथे आउटलुक आहे. दिसतंय का सगळ्यांना? मी सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सगळे शिकवतोय. त्याच्यामधलं आता कुठलं आहे आता आउटलुक. आउटलुकचा पण बरीच जण वापर करतात. आउटलुक खूप इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये काय वर्किंग करता येतं ते आज बघूया आपण. आउटलुकमध्ये सगळे आलेले मेल वगैरे सगळे दिसतात. सगळं मेलपासून सगळ्या गोष्टी आउटलुकमध्ये काम करतात. आउटलुक नावाचं पण एक सॉफ्टवेअर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ते पण तुम्ही वापरू शकता मोबाईलमध्ये. आउटलुक बऱ्याच गोष्टीमध्ये काम करतं. जसं की मेल. आता हे मेल आलेले मेल सगळे दिसणार वगैरे. फक्त लिंक करावं लागतं, सिंक्रोनायझेशन करावं लागतं. त्याच्यानंतर कॅलेंडर सेट करता येतं. कॅलेंडर म्हणजे
इथे कॅलेंडर आहे बघा, सगळ्यांना दिसतंय. हे क्लोज करतो जरा. हे कॅलेंडर आलं बघा. परत एकदा सांगा सर्वर. कॅलेंडरमध्ये आपण काय करू शकतो, तर कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट सेट करता येतात. आपल्याला दिवसभरामध्ये काय काय वर्किंग करायचं किंवा काय काय अपॉइंटमेंट आहेत आपल्या, त्या जर आपल्याला रेकॉर्डला ठेवायच्या असतील तर इथे ठेवू शकता तुम्ही. कुठे गेलो सांगा बरं परत एकदा. कुठे पहिलं मेल आहे, दिसतंय का? आउटलुक सेशन चालू आहे आपलं. ऑफिस 365 मधलं आउटलुकमध्ये आपण मेल तर कॉमन सगळ्यांना माहिती आहे, इनबॉक्स वगैरे आलेले मेल वगैरे पाहणं. कॅलेंडर फक्त दाखवतो. कॅलेंडरमध्ये काय आहे, आजची डेट इथे दिलेली आहे बघा. आज तारीख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 25 तारीख आहे. 25 तारखेच्या इथे आपल्याला सगळ्या अपॉइंटमेंट सेट करायच्या. हे डे वाईज आहे, हे इव्हेंट घ्यायचे, डे वाईज इव्हेंट, वर्क वीक. मी हेच घेतलं फर्स्ट टास्क. आज 25 तारीख आहे. 25 तारखेमध्ये मला अपॉइंटमेंट आहे सगळ्यात. अपॉइंटमेंट फॉर ए मॅनेजरवर एका अपॉइंटमेंट आहे. इन्व्हाइट कुठे केलंय काय, तर इथे मी ईमेल ॲड्रेस दिला सध्या. इथे डिस्क्रिप्शन लिहू कुठे भेटणार आहे, काय लोकेशन कुठलं. लोकेशन समजा मिळलं बेबीवाडी. यश कॉम्प्युटरची आपली मी एक लोकेशन दिलं. सगळं इथे ऍड केल्यानंतर हे सगळं आपलं झालं की इथे सेंडवर क्लिक करायचं. म्हणजे आपल्याला ही आपल्या ईमेलवर अटॅच राहील. इथे क्लिक केलं तुम्हाला ते सेंडमध्ये ईमेलमध्ये सगळं दिसणार. ह्या सगळेचे अपॉइंटमेंट इथे आपण सेट करू शकतो, इव्हेंट सेट करू शकतो. किती तारखेचा आपण केला होता? 25 तारखेचा. कॅलेंडरमध्ये तुम्हाला परत एकदा सगळं दिसेल. इथे सगळे तुम्हाला आजच्या जे काय आहेत ते सगळे अपॉइंटमेंट इथे दिसतील तुम्हाला. डेटच्या काय आहेत. परत अजून एक टाकायचे असेल तर परत इथे नवीन बनवू शकतो. परत 12 वाजता काय करायचं असेल तर परत इथे नवीन टाकू शकतो. 1 वाजता काय वर्किंग आहे तर परत इथे कर. आता ही अपॉइंटमेंट माझी 12 वाजेपर्यंत चाललेली आहे, मग डायरेक्ट 1 ची अपॉइंटमेंट. समजलंय का? असं सगळा डेलीचा रेकॉर्ड आपण कॅलेंडरमध्ये सेव्ह करू शकतो. फक्त क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की त्याची ऑटोमॅटिक सगळी इन्फॉर्मेशन इथे लिहू शकतो. आणि इथे रिमाइंडर पण देता येतो आपल्याला. 15 मिनिटं आधी रिमाइंडर दिला की मग त्याप्रमाणे मी तिथे स्टॉप राहील. इथे तुम्हाला रिमाइंडर दिसेल बघा, आला 11 वाजलेत, कळलंय का? त्यामुळे इथे ऑटोमॅटिकली एक रिमाइंडर येईल. जस्ट आता 11 वाजले त्यावेळेला लगेच रिमाइंडर आला आधीचा. आपण डिसमिस करू शकतो, काढू शकतो. म्हणजे असे तुम्ही सगळ्यांचे अपॉइंटमेंट ऑटोमॅटिकली सेट करू शकता. कशामध्ये बघितलं हे आपण? आउटलुकमध्ये. पहिल्यांदा मेल, कॅलेंडर, इथे कॉन्टॅक्ट सगळे स्टोअर करू शकता तुम्ही. मग तुमचे तुमचे मित्र किंवा ह्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ह्याच्यामध्ये पण सेव्ह करतात. आता कॉन्टॅक्ट नंबर कसं सेव्ह करायचं, तर न्यू कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं. त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपण इथे लिहू शकतो. स्क्रीन दिसते का रे सगळ्यांना? हो. ओके. तर इथे आपण कॉन्टॅक्टमध्ये फर्स्ट नाव टाकलं महेश, आडनाव टाकलं मोरे, ईमेल आय डी असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. इथे मोबाईल नंबर टाका, तुमचा जो असेल तो मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर कंपनी नेम सगळं टाकू शकता. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं आपल्याला? सेव्ह. कॉन्टॅक्ट नंबरमध्ये सगळे नंबर सेव्ह राहतील. कुठे गेलो सांगा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करताना? इथे.
कॅलेंडर कुठे? कॅलेंडरमध्ये आपण अपॉइंटमेंट सेट केली, पीपल शब्द दिसतोय ते कॉन्टॅक्ट सेव्ह केले सगळे, आणि इथे आपण ग्रुप तयार करू शकतो. हे एकदा बघायचं आहे तुम्हाला. ऑल म्हणजे मी आता काय काय शिकवलं तुम्हाला. मेल, ईमेल आय डी, मेलवर कसं जायचं, मेल सोप्पं हे झालेलं आहे तुमचं ऑलरेडी. कॅलेंडरमध्ये कॅलेंडर सेट कसं करायचं, त्याच्यानंतर कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट सेट कशा करायच्या, पीपलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह कसे करायचे, हे सगळं आहे याच्यात. इथून डायरेक्ट कॉल पण करता येतो तुम्हाला. फक्त तुम्हाला इथे मायक्रोफोन किंवा तुमचं अटॅच पाहिजे मोबाईल नंबर याच्यात. आज काय काय बघितलं थोडंसं ओव्हरचेक करूया. काय काय झालं आपलं. सुरुवातीला मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पॉवर पॉईंट का शिकवलं, कारण ग्राफिक डिझायनिंगमध्ये पहिला मुद्दा हा पॉवर पॉईंटमध्ये येतो. पॉवर पॉईंटमध्ये बरेच विद्यार्थी किंवा बरेच जण पॉवर पॉईंटमध्ये पण एखादी डिझाईन तयार करतात. म्हणजे मी पण स्वतः सुद्धा पॉवर पॉईंटमध्ये डिझाईन तयार करतो. खूप जण पॉवर पॉईंटचा वापर करतात. पॉवर पॉईंट बघितलं आपण, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट बघितल्यानंतर पुढचं काय बघितलं, टू डू, त्याच्यानंतर टीमची इन्फॉर्मेशन दिली. कॅलेंडरमध्ये काय शिकलं, आउटलुकमध्येच आपण काय पाहिलं, कॅलेंडर बघितलं. कळलंय. त्याच्यानंतर हे दोन आपण नंतरच्या सेशनला पाहणार आहेत, क्लिपचार्म अँड डिझायनर. इथून डिझाईन वगैरे पण तयार करता येतात आणि इथे व्हिडिओ एडिटिंग करता येतं आपल्याला. एवढं कळालंय का सगळ्यांना. म्हणजे आज आपण ऑफिस 365चे 2 दिवस घेतले होते, आजचा दिवस आणि काल पण आपण ऑफिस 365 वर इन्फॉर्मेशन मिळतं. ऑफिस 365चं सगळ्यांनी लॉग इन करावं. सोपं आहे लॉग इन. मला वाटतं ते पुन्हा एकदा दाखवावं. ऑफिस 365चं लॉग इन कसं केलं होतं की मी पहिल्यांदा जीमेल आय डी ऑन केला होता. जीमेल आय डी ऑन केल्यानंतर काय केलं होतं, जीमेल आय डी ऑन केला. इथे जीमेल आय डीच्या नंतर लॉग इन काय केलं, ऑफिस 365 लॉग इनवर क्लिक केलं आणि मग कुठे क्लिक केलं, लॉग इनवर. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आउट बंद नाही केलं म्हणून तो थोडासा एरर येतो, बंद करावं लागेल मला सुरुवातीला. ते इथून मला साइन आउट करावं लागेल. दिसतंय की इथे बघा. आणि कसं लॉग इन केलं परत एकदा ओव्हर चेक करून बंद केलं मी. ऑफिस 365 लॉग इन, त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक केलं, ही स्क्रीन आली. त्याच्यानंतर साइन इन करायचं आणि साइन इन. पण तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारेल, तर तुम्ही तुमचा जीमेल आय डीचा फक्त ईमेल आय डी द्यायचा, पासवर्ड तुम्ही चेंज करायचा. पासवर्ड ईमेल आय डीचा नाही टाकायचा. मी फक्त ईमेल आय डी टाका बोललो. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्ही नवीन पासवर्ड द्या आणि मग क्रिएट करा. सिम्पल आहे. कोणाला काही डाऊट्स, ऑफिस 365 सगळ्यांनी ऑन करायचं, इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. रुपेश, काही डाऊट्स वगैरे, राखी, शिवम, प्रमिला. नाही सर, आताच मी अकाउंट ओपन चालू करतोय. ओके. काल केलं होतं पण ते जमलं नाही. आता तुमच्या समोरच करतोय. ईशा बाबर, पहिलं सेशन तुला अटेंड करावं लागेल, तेव्हाच तर ते समजणार की आपण कसं ऑफिस 365 हँडल करायचं. मला वाटतं तुम्ही काल जॉईन नव्हता. ईशा बाबर, भाग्यश्री. सर होतो काल मी होते. मग ऑफिस 365 ऑन नाही केलं तुम्ही अजून. राजरतन होता, हा. करायचं सगळ्यांनी. कोणीही केलंय उज्ज्वला शेलार मॅडम, तुम्ही ऑन नाही केलं ऑफिस 365. मला लगेच हिट येते, लगेच क्लिक कळतं मला या कम्प्युटर. उज्ज्वला शेलार मॅडम, वनिता आजपल मॅडम, हा, वीणा ढाले मॅम, विकास परिहार. तो ऑन करना पड़ेगा आपको ऑफिस 365 का लॉगिन. कोई डाउट्स रहेगा तो मेरे को बताओ, पर्सनली आके मिल सकते हो. कोई डाउट्स रहेगा तो मेरे को पर्सनली मिलो, हम करेंगे सॉल्व. रोहिणी, तू काय बोलतच नाही कधी. रुपेश तर ऑनलाईन असतो काय. राखी,
तुम्ही सगळेजण लेक्चर अगदी ऐकताय का उगाच असं वर लावून ठेवलं आणि बाजूला काहीतरी काम करतात असं नका करू. थोडंसं लेक्चर हे व्यवस्थित आहे. रेकॉर्डिंग सेशन आहेत माझ्याकडे, ते पण एकदा ऐकायचे. समजा नाही समजलं परत एकदा रेकॉर्डिंग करायचं आहे. वनिता मॅडमचा मेसेज आला, लॉग इन झालंय. ओके. कैलास सर लॉग इन करा ना सर ते ऑफिस 365चं. किरण पवार लॉग इन करा ऑफिस 365चं. कोमल गरड लॉग इन करायचं आहे ऑफिस 365चं. एकदा करून बघा. नाही आलं तर मग आपण परत बघू. खूप इम्पॉर्टंट आहे ते. भविष्यामध्ये जास्तीत जास्त ऑफिस 365चा वापर होणार आहे. त्यामुळे आजच त्याचा वापर केलेला कधीही चांगलं. भाग्यश्रीने केलंय वाटतं. ओके. दीपक करतो आज. ईशान करल. ईशा आज करायचं आहे. जान्हवी आंग्रे करायचं आहे आज. कैलास सर आज हे करायचं आहे तुम्हाला ऑफिस 365चं लॉग इन सगळ्यांनी करायचं आहे. ॲटलीस्ट त्याचे स्क्रीनशॉट जरी आपल्या ग्रुपवर पाठवले तरी खूप झालं. म्हणजे मी लॉग इन केलं आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे, म्हणजे कन्फर्म होऊन जाईल की येस मी लॉग इन केलेलं आहे. ठीक आहे. आज आपण इथे मीटिंग स्टॉप करूया. आजचं सेशन कसं वाटलं ते मला ग्रुपमध्ये सांगा. आणि अजून एक ऑफिस 365चं होणार आहे. कारण का घेतोय हे फार इम्पॉर्टंट आहे. मी परत एकदा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एकदम छानपैकी शिकवणार आहे. पॉवर पॉईंट कसं घ्यायचं, कारण पॉवर पॉईंट हा आपल्या ग्राफिक डिझायनिंगमधला पहिला टॉपिक आहे पॉवर पॉईंट. त्यामुळे मला ते परत ऑफिस 2019 मध्ये शिकवणार आहे. ऑफिस 2019च्या पॉवर पॉईंटमध्ये शिकवेन, म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. कळलंय का? मग त्याच्यामध्ये आपण बघूया. थँक्यू सो मच. तुम्ही एकदम वेळात वेळ काढून लेक्चर अटेंड करता त्याबद्दल थँक्यू. मी आता सेशन ऑफ करतो. कोणाला काय बोलायचं असेल तर येस बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. सर पॉवर पॉईंट सर ऑफलाईन घेतलं तर सर डिटेल्स मध्ये समजेल सर आम्हाला. येस 100% ऑफलाईन. आपला तो ग्राफिक डिझायनिंगचा चॅप्टरच आहे, फर्स्ट टॉपिक आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर. ऑफिस 2019 ऑफलाईन मध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर एक्सप्लेन करेन. आणि नंतर ते झालं की त्याची PDF पण पाठवेन, जसं आता मी पाठवली त्या पद्धतीने. ठीक आहे. थँक्यू सो मच. अजून तुमच्या सर काय मोबाईल पण करता चालेल. अर्चना बोल. अर्चना. मोबाईलवर पण करता येतं का? हो करता येतं, मोबाईलवर करता येतं. पण शक्यतो मोबाईलमध्ये हवं तसं प्रेझेंटेशन करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 दिवस येऊन क्लासमध्ये येऊन करावं लागणार. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायला. हो चालेल सर. येस थँक्यू. राजरत्न. कैलास सर पॉवर पॉईंटची प्रॅक्टिस करावी लागणार तुम्हाला येऊन क्लासमध्ये. हो सर. सगळ्यांनी यायचं प्रॅक्टिसला. करतो सर. पॉवर पॉईंटच्या प्रेझेंटेशनच्या प्रॅक्टिसला नक्की या सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सर. क्लास चालू आहे ना सर, आज येतोय. हो आज आहे क्लास चालू. पण मी तुम्हाला फोन करतो. आजचं सेशन हे ऑनलाईन आहे ना, त्यामुळे ते कम्प्युटर मोबाईलवर करावं लागणार. जेव्हा आपलं ऑफलाईन सेशन चालू होईल ना पॉवर पॉईंट वगैरे, तेव्हा तुम्हाला ते इन्स्टिट्यूटमध्ये होणार. आता जे शिकवलं ते सगळे ऑनलाईन सेशन आहेत. आता तुम्ही ऑफिस 365 मोबाईलवर करू शकता सर. ऑफिस 365 मोबाईलवर करू शकता, पण इथे नाही करता येणार. म्हणजे ऑफिस 365 इथे आपण ऑफलाईन, म्हणजे पुढच्या टायमाला मी ऑफलाईन बोललो ना आता पॉवर पॉईंट घेणार आहे, त्यावेळी त्याच दिवशी यायचंय लगेच प्रॅक्टिसला. ओके. येस सर. ठीक आहे सर. ओके. थँक्यू सो मच.